किती वेळा सांगितलं मी विमलला, त्या साड्यांच्या ना घड्या बदलून ठेवत जा, नाहीतर नाही या सगळ्या काठावरनं काळपट पडतात. ही बघितलीस, सिल्क बघितलंस? यांना ना खूप हौस होती, म्हणजे कामाच्या निमित्ताने कुठे गेले ना तरी तिकडची खास एक साडी तरी माझ्यासाठी आणायचीच. हो, मला माहितीये ना, बाबांचा स्वभाव असाच होता. पण बाबांचा एकही गुण तुमच्या मुलामध्ये आला नाही. म्हणजे आमचे हे सुद्धा बाहेरगावी जायचे कामानिमित्त, पण मला आठवत नाही माझ्यासाठी त्यांनी एक सुद्धा साडी कधी आणलेली. मस्त एकेकाच्या नशिबात ते सुख म्हणा. अगं ठीक आहे ग, पण वापर ना तू ह्याच्यातल्या साड्या. मी का नाही म्हटले का मल्लिका? ह्या साड्या थँक्स आई, पण ह्या साड्या ना जरा ओल्ड फॅशन्ड आहेत. अशा साड्या शोधून सुद्धा मिळणार नाहीत आता. आता आता हीच बघ, हीच बघ ना पैठणी. ही बघ पैठणी, म्हणजे सोन्याची जर ह्याला. म्हणजे आता तू घ्यायला गेलीस ना तर भरमसाठ किंमत द्यायला लागेल हिची. नाही म्हणजे तू देशील ग, पण अशी साडी मिळणार नाही. आजकाल ना म्हणे अशा साड्यांना पॉलिश करून मिळतं. विमलला सांगते मी पॉलिश करून आणायला. आत्ताच म्हटलं ना की मी काय या साड्या नेसणार नाही. आणि अधिराचं तुम्हाला माहितीये, ती तर साड्या नेसतच नाही. मग आता समरची बायको येईल ना, तिला नाही. कोण? समरची बायको? हो, ही पैठणी ना मी समरच्या बायकोसाठी ठेवली. तुला आठवतं मल्लिका, तुझ्या लग्नामध्ये तुला एक भरजरी पैठणी दिली होती, तशी ही समरच्या बायकोसाठी. या जन्मात येणार आहे का तुम्हाला नाचून? समर करणार आहे का लग्न? नाही म्हणजे मला तरी वाटत नाही या समर लग्न करेल. होती नव्हती त्या आशा पण आता सुटली. करेल करेल, होईल त्याचं लग्न. आई, पण समरची इच्छाच नाहीये लग्न करायची. मग कसं होईल त्याचं लग्न? अगं त्याची लाख इच्छा नसू दे, पण देवाच्या मनात असलं ना तर समरचं लग्न होणारच. तो बरोबर त्या मुलीला भेटेल, आपण तिच्याकडे जाईल आणि लग्न ठरवेल सुद्धा. बघतो, फक्त वेळ यावी लागते प्रत्येक गोष्टीची, आणि एकदा का ती वेळ आली ना की मग कोणीही थांबू शकत नाही. बघ बरं, मला कशासाठी बोलवलं होतं? अगं जरा विमलला पाठवतेच का या सगळ्या साड्यांना पॉलिश करायला पाठवायच्या? पाठवते. आपण ना असा एक फोटो काढूया आपल्या ना लोगोच्या खाली, म्हणजे सरांना आहे ना हनीमून पॅकेज साठी हा फोटो देता येईल. जरा ब्रेक घेशील का? अगं, एवढी काय लाजतेस? तुम्हाला सांगते, इतकी वर्ष ना लग्नच ठरत नव्हतं हिचं. दुसऱ्यांना हनीमून पॅकेज दाखवून दाखवून बाई तू कधी जाणार हनीमूनला हे विचारून विचारून थकलो होतो आम्ही. शेवटी ते डिपार्टमेंट माझ्याकडे आलं हनीमून पॅकेजचं. जिजू, तुम्हाला कुठे जायचंय हनीमूनला? आनंदी, छान आहे तुझा नवरा, म्हणजे तुझ्यापेक्षा खूप चांगला आहे. हा हे एक मिनिट, काहीतरी कन्फ्युजन आहे तुझं. एकतर माझं लग्न ह्यांच्याशी ठरलेलं नाहीये, आणि तू जरा शांतच बस. माझा भाऊ आहे की नाही रोहन, माहिती ना तुला, त्याची होणारी बायको, तिचे हे मोठे भाऊ आहेत. आजपासून गोंधळ घातलाय नुसता. या तुम्ही. हा माणूस हिच्यासाठी का फुलं घेऊन आला असेल? मला तर आहे ना यांचंच काहीतरी लफडं वाटतंय. मंदाकिनी सरपोत, रोहनची आई. हॅलो, नमस्कार नमस्कार. कशा आहात आई तुम्ही? व्यवस्थित आहे ना सगळं? अहो मगाशी तुम्ही फोन केला होतात ना, मी नाही ना उचलू शकले. कामात हो, घरची कामं सगळी एवढी असतात ना, व्याप सगळं मलाच करावं लागतं. अहो काय करणार आता, स्वानंदी लग्न होऊन गेल्यानंतर तर सगळंच माझ्यावर पडेल, सगळी कामं. नाही नाही, मी हे सांगायला फोन करत होते की अधिराच्या साखरपुड्याची तारीख काढली आहे. अरे वा, काढली का? छान छान. कधीची? पुढच्या आठवड्यात चालेल ना?
पुढच्या आठवड्यात म्हणजे 4 दिवसांवरच. नाही हो म्हणजे जमेल ना. अहो जमणार का नाही? सगळं तर तुम्हीच करणार आहात, समर सर वगैरे. आणि हो दोन्ही साखरपुडे एकाच हॉलमध्ये करा हा. तेही सगळं समोर बघतोय. बापरे, आई काय सांगू तुम्हाला, माझं तर मनच भरून आलं. एकाच मांडवामध्ये आपल्या दोन्ही मुलांची लग्न होत आहेत हे ऐकून कुठल्या आईला बरं नाही वाटणार. अजून काय हवंय तिला? हवं तर सगळी तयारी एकदा बघून घ्या तुम्ही. मी आनंदला सांगते ना तुम्हाला फोन करायला. हं? नाही 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 नाही, काही गरज नाही अहो. कशाला फोन बिन करायचा? मला माहित आहे ना तुम्ही सगळं चांगलंच करणार. फक्त आता मी ना स्वानंदीच्या सासरी कळवते हे की नाही, की त्यांना असं वाटायला नको ना की सगळंच तुम्हीच ठरवून मोकळे होता. नवीन नवीन नातं आहे, जरा जपायला लागतं हो ना. हो तेही खरं म्हणा. चालेल, ठेवते हा, भेटूया लवकर. अहो, काय यार, मी 30 पॅक लावला ना. आता तुला अशा छोट्या छोट्या सेलमध्ये जायची गरज नाही. बघ रोहनचं आणि सानंदीचा साखरपुडा एकाच हॉलमध्ये होतोय. त्याचा सगळा खर्च समर राजवाडे करतायत. आपल्याला काहीच खर्च नाही. अरे बापरे, हे बघ श्रीमंत लोकांची सोयरीक जुळली ना की हा असा फायदा होतो, गवार मिळतो. ए थांब थांब थांब, प्रतीकच्या आईला फोन करून सांगते. ही एवढी सगळी भव्य दिव्य तयारी बघितली ना तर तिचे डोळेच पांढरे होऊन जातील. हीच वेळ आहे त्यांच्यावर छाप पाडायची. बघ तुम्ही काय करते ते. थांब जरा. सगळ्यात आधी आय एम सॉरी, तो फोन सायलेंटवर राहिला माझा आणि एक क्लायंट आले होते, ते इतके भांडत होते ना की मला तुमचा फोन. मग हे सांगायची तसदी घ्यायचीत ना. 3-3दा मी तुम्हाला फोन करतोय, तुम्ही रिप्लाय करत नाहीये. मी काय रिकाम टेकडा बसलोय का? सगळी कामं सोडून मी आलोय तुम्हाला भेटायला. सॉरी, अशी सुरुवात केली ना मी बोलण्याची. सॉरी. सॉरी? तुम्ही सॉरी म्हणलात? मला वाटलं भांडाल की काय आता माझ्याशी जोर जोराने. आता माझी चूक असेल तर मी कशाला भांडेन? आवड म्हणून. असं काही करत नाही मी. बरं ते जाऊ द्या. ठीक आहे, अभिनंदन. थँक्यू, पण खरंच गरज नव्हती ह्याची काही. अहो, असं कसं? किती आनंद झालाय मला, तुमचं लग्न ठरलं फायनली. वा वा वा, संपूर्ण जग ज्या गोष्टीकडे नजर लावून बसलं होतं ती गोष्ट अखेर घडली. तुमचं लग्न ठरलं, अभिनंदन. मुद्द्याचं बोलूया. अर्थात त्यासाठीच मी आलोय. तर सांगायचं असे, सगळ्या गोष्टी फायनल झालेल्या ठरलेल्या आहेत. तुम्ही आणि रोहन आधिरा यांचा साखरपुडा, लग्न हे सगळे विधी एकाच दिवशी एकाच हॉलमध्ये होतील हेच सांगायला आलोय. आता फक्त तुम्ही मला तुमचे नातेवाईक किती आहेत तेवढं फक्त सांगा. अरे तुम्ही नाही मोजलेत? नाही ना, आता तुमचे नातेवाईक मला कसे माहिती असतील? अय्या, आश्चर्यच आहे. मी म्हंटल एव्हाना त्यांचा बायोडेटा काढून त्यांना कॉन्टॅक्ट केला असाल. नाही ना, पण तुम्ही लिस्ट द्या मला, मी ते सुद्धा करतो. तर सांगायचा मुद्दा असा आहे की हे बघा, तुम्ही आणि रोहन आधिरा यांच्या साखरपुडा आणि लग्नाच्या विधींमध्ये सगळ्यात पहिल्यांदा विधी हे तुमचे होतील. नाहीतर तेवढ्यात परत तुमचा भाऊ रोहन काहीतरी अटी घालायचा आणि तुम्ही मला सांगायचा की मला तुम्ही कळवलंच नाही, म्हणून हे सांगायला आलो. ठीक आहे. ठीक आहे. अरे मी आज केवढ्या तयारीने आलो होतो की तुम्ही भांडाल. तुम्ही शस्त्रच टाकून दिलीत सगळी. मी सतत भांडत नसते. पण माझ्याशी भांडता तुम्ही. नाही भांडणार आता. नाही भांडणार? अरे कमाल झाली. रोहन आणि बाबांना कळवते मी. आणि थँक्यू वन्स अगेन. थँक्यू? मला थँक्यू म्हणाले? लग्न ठरल्यावर बायका मॅच्युअर होतात की काय? नाही चांगलं. असं असेल तर याच मॅच्युरिटीने पुढे जर का वागल्या तर संसार सुखाचा होईल, सगळ्यांच्या डोक्याला शांतता मिळेल आणि नवऱ्याला त्रास होणार नाही. हॅलो. हॅलो आई, रोहनची आई बोलतीये. आनंदीच्या सासरीने सगळं सांगितलं बरं का, अगदी सगळं सगळं. त्यांना तर इतकी घाई आहे, उद्याच लग्न करून टाका म्हणतायत.
स्वानंदी त्यांना खूप आवडली आहे ना, त्यामुळे काही प्रश्नच नाहीये. पुढच्या आठवड्यापर्यंत थांबतो म्हणाले. ठीक आहे. आई जरा एक बोलायचं होतं, म्हणजे गैरसमज वगैरे करून घेऊ नका, पण कसं असतं ना, सगळी सोंग करता येतात हो, पण पैशाची सोंग नाही करताय. हो ना, तुम्ही श्रीमंत माणसं आहात. तुम्ही जो हॉल बघितलाय ना, तो हॉल खरं तर आम्हाला परवडण्यासारखा नाही आहे हो. आणि तुमचा मेनू तर बाबा 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 अवाढव्यच मेनू आहे. आमची पुढच्या 2 पिढींची सगळ्यांची लग्न होऊन जातील तुमच्या या एका साखरपुड्याच्या खर्चामध्ये. अहो पण तुम्हाला नाहीच करायचा आहे खर्च. तसं कसं, आता एकाच हॉलमध्ये 2 लग्न करायची म्हणजे मग ते अर्धा खर्च वाटून घ्यायला लागतो ना. अहो असं कुठे म्हटलं आम्ही, असं काही नाही हो. म्हणजे सगळं आम्हीच करणार आहोत. तुम्ही फक्त मुलीला आणि बाकीच्यांना घेऊन या बस. आणि आता स्वानंदी सुद्धा आमचीच आहे ना. आणि समरने एकदा घेतली जबाबदारी म्हटलं ना की तो ती पूर्ण करणारच. तुम्ही काही काळजी करू नका, म्हणजे सगळं करणार आहोत आम्ही, म्हणजे अगदी दागिने सुद्धा. हा? दागिने दागिने तुम्ही करणार? नाही तुम्ही काही बोलूच नका, निश्चिंत राहा, निश्चिंत. अरे बापरे, आई काय बोलताय, माझ्या स्वानंदीने तर नशीब काढलं. हो काय सांगू तुम्हाला, आता सगळं एकदम अचानक ठरलं बघा. आता इतकी वर्ष नुसतं ना जंग पछाडलं होतं, पण आता कसं बघा पटकन ठरलं. हे योग यावा लागतो म्हणतात ना, तो हा आला. स्वानंदीला पण तो मुलगा पसंत आहे बघा. नाही स्वानंदी पसंत आहे. सगळं कसं एकदम पटकन ठरलं, बरं वाटलं. बाबा छान आहे. ठीक आहे मग नंतर बोलूया का? हो हो चालेल. फोन हॅलो आई, थँक्यू खूप खूप थँक्यू. अहो थँक्यू काय, बरं ठेवते. हा चालेल, बाय. आजी, रोहनच्या ताईला भेटलो, तिला सगळं सांगितलं. आणि आश्चर्य म्हणजे आज त्या चक्क माझ्याशी भांडल्या नाही. ते करून लग्न ठरल्यापासून खूप बदलल्या त्या. चला चांगलं आहे, आज माझ्या डोक्यावरचा स्ट्रेस कमी झाला. आज खऱ्या अर्थाने मला खूप रिलॅक्स वाटलं. आजी तुला काय झालंय? गप्पा आहेस तू? आणि गेले खूप दिवस गप्पा आहेस. आजी तुझा चेहरा बोलतो. तुझ्या बाबतीतली एक अनेक गोष्ट तू जरी नाही सांगितलीस ना तरी तुझ्या चेहऱ्यावरनं लगेच लक्षात येते. पण तू नेहमीप्रमाणे नाहीयेस. काहीतरी घडलं, काय झालं सांग. स्वानंदीच्या आईशी बोलणं झालं माझं. त्यांना तारीख वगैरे सगळं मान्य आहे. उत्तम. फक्त त्यांची परिस्थिती जरा ठीक नाहीये, मग मी त्यांना म्हटलं की सगळा खर्च आम्ही करू म्हणून. तुझी काही हरकत नाहीये ना? अजिबातच नाही आजी, अर्थात आपणच करायचा खर्च, हे गृहीतच धरलंय मी. त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचं बर्डन आपल्याला टाकायचं नाहीये. सगळा खर्च आपण करायचा आहे. मी तर म्हणतो त्या मुलाची अंगठी, चेन ते सगळंच आपण करूया. अरे आपली आधीला लग्न करून त्या घरी जाणार आहे म्हटल्यावर त्या घरची जबाबदारी आपल्यावरती झाली. आणि मी तुला खरं सांगू, रोहन अतिशय चांगला मुलगा आहे. आपण हे सगळं त्याच्यासाठी करतोय, कारण नाही म्हटलं तरी सुद्धा त्याच्यावरती या सगळ्याची जबाबदारी येणारच आहे, नाही का? काहीतरी झालंय आजी, काय झालंय सांग. काय नाही. नाही असं नक्कीच नाही. घरात लग्न कार्य ठरलंय, सगळ्या गोष्टी पटापट होत आहेत, तरी सुद्धा तू गप्प काय झालं? काय झालं असं काय बघतेस माझ्याकडे? काय नाही रे, अजूनपर्यंत नाही कळलं, आताही नाही कळणार. आय लाईक इट. हे बाजूला काढून ठेवा, ओके? पण याची लेंथ थोडीशी कमी करूया, चालेल? मॅडम त्यापेक्षा आपण असंही घडवून घेऊ. दॅट साऊंड्स लॅब, आय मीन अमेझिंग.
हे जरा लाऊड नाही का वाटत आहे? कम ऑन मॉम, इट्स माय एंगेजमेंट. इतकं तर लाऊड पाहिजेच ना. नाही म्हणजे तुझ्या सासरच्या मंडळींना आवडत असेल असं बटबटीत आणि असं म्हणजे कदाचित त्यांना आवडत असेल, पण मला असं वाटतं की आपण काहीतरी क्लासी बघूया ना. तुला कसं सगळं असं नाजूक असं छान सूट होतं ना म्हणून. यू नो व्हॉट, आय लाईक इट. बघ बाई, म्हणजे आफ्टर ऑल इट्स युअर चॉईस. व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? नाही सांग ना, तुझा प्रॉब्लेम काय आहे? एक काम कर, हे ना, हे तू घे, तूच ठेव. ओके? नाही तू सगळं ठरव ना. मी काय घालायचं तेही ठरव, मी दागिने कुठले घालायचे तेही तूच ठरव. नाहीतर एक आपण काम करूयात, मी अशीच येते. ओके? माझ्या एंगेजमेंटला पण मी अशीच येणार आणि माझ्या लग्नालाही मी अशीच येणार. आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. तू ये तुझ्या सो कॉल्ड क्लासी दागिन्यांमध्ये. आय डोंट केअर. अधिरा, रुपाली माझ्यासाठी कॉफी माग. अधिरा थांब. अरे अशी काही म्हणजे मी काही बोलायचंच नाही का? आता मी हिच्या चांगल्यासाठी बोलत होते ना. मला असं वाटतं ना की माझ्या मुलीने छान दिसावं म्हणूनच चाललं होतं ना हे सगळं. अरे मी आई आहे, मला वाटतं ना काहीतरी म्हणून बोलले मी. काकू तू तरी शांत राहा ना प्लीज. जाऊ दे, कदाचित माझंच चुकलं असेल. मीच जरा जास्त बोलले. काकू मल्लिका एनिवे ते सगळं राहू दे. उद्या तुम्ही परत सिलेक्शनसाठी या. आणि हो, आणखी एक अंगठी बांधून घ्यायची. कोणासाठी? म्हणजे रोहनची तर झाली ना घेऊन. रोहनच्या ताईचं लग्न ज्यांच्याशी ठरलंय तो प्रतीक. सगळं आपण करू असं म्हटलंय ना. उगाच त्याच्यात कशाला वेळ घालवायचा? हे बघ आजी, आता मला कुठल्याही कारणाने थांबलेलं नकोय. आणि स्वानंदीची अंगठी? हा, त्यांची अंगठी राहिली. असं काय रे तू सांग? अगं घरातल्या बायकांची मर्जी सांभाळताना काय अवस्था होते माझी बघतेस ना तू. आता स्वानंदी पण घरातलीच आहे. तू त्यांच्या अंगठीचं माप मागून घे, मी करून घेतो. ठीक आहे? बरं. तुम्हाला क्लिअर आहे ना? अधिरा आणि स्वानंदी सरपोतदार अशा दोघींचा साखरपुडा आहे आणि आपल्याला 4 अंगठ्या लागणार आहेत. आणि हा, या दोघींच्या अंगठ्या चांगल्या करा. वेळ आहे आपल्याकडे, पण त्याच्यामध्ये अजिबात उणं नको आहे. फक्त सर त्याच्या दुसऱ्या आहेत त्यांच्या अंगठीचं माप आज दिलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे अंगठी वेळेत रेडी होईल. ठीक आहे, त्यांच्या अंगठीचं माप तुम्हाला आज मिळेल, काळजी करू नका. ओके चालेल. स्वानंदी, अगं देवाला सांग म्हणावं समर राजवाड्यांकडनं सगळा कार्यक्रम अगदी साग्र संगीत होऊ दे. चोख ये, चल पोहे खा. माहित आहे का, साखरपुड्याचं सगळं प्लॅनिंग समर राजवाडे करतायत. सगळं म्हणजे सगळं. साखरपुड्याची तारीख पण पुढच्या आठवड्यातली त्यांनीच ठरवली आहे. कळलं मला. तुला कसं कळलं? त्या राजवाड्यांनी सांगितलं. राजवाड्यांनी सांगितलं? कुठे भेटले ते तुला? आता आई ते कुठे भेटले, काय भेटले, कशाला सांगितलं त्यांनी मला. सोड ना. बरं झालं ते. कळलं ना तुला? प्रतीकची अंगठी पण तेच बनवत आहेत. कोण? राजवाडे. प्रतीकची म्हणजे माझ्या होणाऱ्या नवऱ्याची अंगठी ते का बनवतायत? ती आपण बनवायला हवी ना. सोड ना आता, ते स्वतःहून म्हणाले की आम्ही बनवतो म्हणून. तर जाऊ दे ना, आपण कशाला मध्ये उगीच पडायचं. का पण? मुळात सगळ्यांच्या आवडीनिवडी हे समर राजवाडे का ठरवतायत? आणि माझ्या आयुष्याच्या निर्णयांचा काय बघता घेतलाय का यांनी? तर तुला चिडायला काय झालं? हो म्हणजे अचानकच ना. समर राजवाडे म्हणतात तसं करूया. कशासाठी? त्यांच्या आधी आपण आपली आयुष्य हँडल करू शकत नव्हतो का? 2 लग्नाचा खर्च आपल्याला परवडणारा नाहीये स्वानंदी. आई हो कळतंय मला, अचानक 2 लग्न आली आहेत. पण मुद्दा लग्नाचा खर्च आपल्या घरातला हा आपणच करायचा आहे ना. मुलाकडचा मुलाकडचे करतील, मुलीकडचा मुलीकडचे करतील. पण माझं लग्न, त्या लग्नातलं जेवण, साखरपुडा, हॉल, कपडे, हे सगळं समर राजवाडे का करणार आहेत? असतं मोठ्या माणसांचं असं. त्यांनी आपल्याला आपलं मानलंय ना. आई पण मी नाही मानलंय त्यांना. ह्या बाबतीत तरी नाही मानलंय.
आणि तुलाही मी सांगेन थोडं अंतर ठेवूनच राहा. व्याही आहेत ते आपल्या अगं. आणि आपण किती प्रयत्न केला तरी आपण त्यांच्या लेवलला नाही जाऊ शकणार आहोत.